नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सैव परमाणु हा जो पाठ होता हा धडा आपण समजून घेतला. विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रियेमुळे आपण आता यापुढे प्रत्येक धड्याचा भाषा अभ्यास पण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपण पहिला भाषा अभ्यास इथं समजून घेऊ. याच्या आधीचे जे व्हिडिओ आपण बनवले त्याचा आपण फक्त पाठ शिकवला होता, त्याचे भाषा अभ्यास नव्हते. मी प्रयत्न करतो वेळ मिळाला तर त्या एके दिवशी मी आपले जे आधीचे धडे आले त्यांचे भाषा अभ्यास टाकेल. तर आज आपण त्याचा भाषा अभ्यास इथं समजून घेऊ. आता इथं पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. अर्णव पाकगृहात किम आनयती, असा प्रश्न आहे. उत्तर येईल अर्णव पाकगृहात तंडुलान आनयती. पुढे आ प्रश्न आहे, कः परमाणु, तर द्रव्यस्य अंतिम घटक परमाणु. ई परमाणु सिद्धांत केन महर्षिणा कथितः, तर परमाणु सिद्धांत कणाद ऋषीना किंवा कणादेन कथितः. ई महर्षिणा कणादेन परमाणु विषये किं प्रतिपादितं, तर महर्षिणा कणादेन परमाणु विषये प्रतिपादितं यत् परमाणु सूक्ष्म नित्य निरवयव स्वयं व्यावर्तकः च. महर्षे कणादस्य मतानुसारं परमाणु व्याख्या का, तर ती एक तो जो श्लोक दिलेला आहे ना तो आहे. तर महर्षी कणादस्य मतानुसारं परमाणु व्याख्या जालसूर्यमरीचिस्थं यत् सूक्ष्मं रज दृश्यते तस्य षष्ठतमो भाग परमाणुस उच्यते, असं उत्तर आहे. तर अशा प्रकारे पूर्ण वाक्येन उत्तरत ही उत्तर आहे. यामध्ये एखादा शब्द कदाचित राहिला असेल तर तो तुम्हाला पुस्तकात पण पाहायला मिळेल. आणि नॉर्मली ही उत्तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पाहून लिहायची असतात, त्यामुळे तसा हा प्रश्न खूप सोपा आहे. आता दुसरा प्रश्न आहे, सूचनानुसारं कृती कुरुत. आता हा व्याकरणाचा प्रश्न आहे. यातलं काही व्याकरण आपलं शिकायचं बाकी आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं लॉकडाऊन वगैरे ओव्हर होईल, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष क्लासला यायला सुरुवात कराल, आपण त्या दिवसाची वाट पाहतोच आहे, त्यावेळी हे व्याकरण मी तुम्हाला शिकवेलच. आता आपण याची फक्त उत्तर इथं बघून घेऊ. पहिले, अर्णव जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयत. आता इथं पूर्वकालवाचक अव्यय गृहीत्वा, कधी पण अव्यय काढताना काय करायचं, ते अव्यय काढल्यानंतर त्याचं क्रियापद बनवावं लागतं ना. तर प्रश्न कुठल्या काळामध्ये येईल, तर प्रविशति लट लकारामध्ये प्रश्न आहे. मग गृह्णातीचा मूळ धातू घ्यायचा आणि त्याच लट लकारामध्ये क्रियापद तयार करायचं, ते असेल अर्णव जपाकुसुमं गृह्णाती प्रविशति च. पुढे, किम दृष्टम त्वया वाच्य परिवर्तन करू. याचं उत्तर आहे किम दृष्टवान त्वम, असं उत्तर. पुढे, वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः वाक्यम एकवचने परिवर्तयत. आता इथं वयम हे बहुवचन येते, एक वचनात झालं अहम आणि जानीमचं एकवचन जानामि. तर पूर्ण उत्तर असे येईल अहम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानामि. पुढचं आहे, अहम विस्तरेण पठितुम इच्छामि वाक्यम लंग लकारे परिवर्तयत. तर उत्तर येईल अहम विस्तरेण पठितुम ऐच्छम, ऐच्छम असल्याचं उत्तर येईल. पुढे दिले, महाविद्यालये कणाद विषयकानि पुस्तकानि सन्ति वाक्यम एकवचने परिवर्तयत. त्याचं उत्तर येईल महाविद्यालये कणाद विषयकम पुस्तकम अस्ति भवान स्वीकरोतु भवान स्थाने त्वम योजयत. इथे येईल त्वम स्वीकुरु, त्वम द्रष्टुम शक्नोषि त्वम स्थाने भवान योजयत. तर भवान द्रष्टुम शक्नोति. पुढे, महर्षिणा परमाणु व्याख्या कृता वाच्य परिवर्तन कुरुत. त्याचं वाच्य परिवर्तन असेल महर्षी परमाणु व्याख्यां कृतवान. वयम महाभागस्य नामधेयं जानीमः वाच्य परिवर्तन कुरुत. अस्माभिः महाभागस्य नामधेयं ज्ञायते. सम्यक उक्तं त्वया वाच्य परिवर्तन कुरुत. त्याचे सम्यक उक्तवान त्वम. अशा प्रकारे त्याची ही उत्तर आहे जी तुम्ही समजून घ्या. आता पुढचा जाल रेखाचित्रम पुढे. आता हे जाल रेखाचित्र जेव्हा आपण पुस्तकात पेपरमध्ये जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ते पेनने काढणं इथं अपेक्षित आहे. पेपरमध्ये पण ते पेनानेच काढावं.
पेन्सिलने काढलं तरी चालतं, पण मग पेनाची नॉर्मली आम्ही काय सांगतो की पेन्सिलने काढा, त्यानंतर पेनाचं त्याच्यावर ड्रॉ करा आणि पेन्सिलच्या नंतर खोडून टाका, म्हणजे खाडाखोड झाली की आपल्याला पेन्सिलच्या वेळी खाडाखोड करता येईल. तर आपण ज्या रेखाचित्रात समजून घेऊ. परमाणू इथेही सूक्ष्म, नित्य, निरवयव, अतींद्रिय, स्वयंव्यावर्तक, यामध्ये शब्दामध्ये वेगवेगळं झालं तरी चालू शकतं. पुढचा प्रश्न दिला आहे माध्यम भाषया लिखत. आता माध्यम भाषेत जेव्हा उत्तर लिहायचं असताना तर याची एक पद्धत आहे ती मी तुम्हाला अनेकदा सांगितली आहे. हा प्रश्न ना तुम्हाला 2 मार्कासाठी येतो, तर तुम्ही किमान 3 पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्या उत्तराची लेंथ किती असावी, तर कमीत कमी तुम्ही 6 आणि जास्तीत जास्त 8 ओळीत त्याचं उत्तर लिहा. याचं कारण असं की एका मार्कासाठी तुम्ही बोर्डाच्या नियमानुसार किमान 2 एका मार्कासाठी किमान 3 लाईन लिहिणं अपेक्षित आहे. मग 2 मार्कासाठी हा जर प्रश्न येणार असेल तर तुम्ही कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8 लाईनीमध्ये हे उत्तर लिहा. हे उत्तर लिहिताना या उत्तराचे 3 भाग करायचे. पहिल्यामध्ये त्याची प्रस्तावना आहे की हा प्रश्न कुठल्या धड्यातला आहे आणि त्या धड्याचा एक गर्भितार्थ किंवा धड्यामध्ये येणारा संदेश, धड्याविषयी एक वाक्य लिहा. म्हणजे पहिला पॅराग्राफ तुमचा 2च वाक्याचा असेल. तुमचे जे मुख्य उत्तर आहे ते दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहा आणि त्या उत्तराचा समारोप तुम्ही खालच्या पॅराग्राफमध्ये करा. तर या पॅटर्नने तुम्हाला हे रायटिंग करायचं आहे. इथं प्रॅक्टिकली तसं वाचून दाखवणं इम्पॉसिबल आहे, म्हणून फक्त मी त्याचं एक ओव्हरऑल वर्णन करून उत्तरात सांगतो. जे उत्तर लिहिण्यास सराव तुम्हाला घरी करायचा आहे. तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा क्लासला याल तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लिहून देईलच. तर इथं महर्षी कणाद परमाणुविषयी किम प्रतिपादितम. तर महर्षी कणादांनी परमाणुविषयी काय काय सांगितलं, तर इथं जे डायग्राम दिलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या पद्धतीत इथं लिहिणं अपेक्षित आहे. पुढे दिले तंडुलान आनय इति पिता आयनवम किंवा आदिष्टवान. म्हणजे तांदुळान असं वडील का म्हणाले, त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं ठरलं तर त्यांना त्याला प्रात्यक्षिक स्वरूपात परमाणूचं विवेचन करून सांगायचं होतं, म्हणून त्यांनी थिअरिटिकल सांगण्यापेक्षा त्याला प्रॅक्टिकल समजवण्यासाठी तांदूळ लावले. आणि नंतर त्या काय काय त्यांनी केलं ते तुम्हाला धड्यात माहिती आहे. ते लिहिण्याचा तुम्ही या पॅटर्ननुसार प्रयत्न करा. पुढचा समानार्थक शब्दांनी लिखतो. तर समान शब्द आहे कुसुमम, त्याला शब्द आहे पुष्पम. विश्वम जगत. पिता जनकः. नामधेयम नाम किंवा आख्या अभिधानम. सूर्य रवी सवितृ असे शब्द आहेत. विरुद्धार्थक शब्दा मंजूषातः अन्विष्यम लिखत. आता सत्यमला विरुद्धार्थी येईल असत्यम, अंतिमला विरुद्धार्थी येईल आद्य, अनित्यला येईल नित्य, लघुला येईल गुरु आणि सूक्ष्मला येईल स्थूल. तर अशा प्रकारे हे जोडायला हवं आहे. काही पुस्तकामध्ये इथे काही अपडेट केलेले आहेत, ते तुम्ही पुस्तकानुसार तुम्हाला ते विरुद्धार्थी जोड्या भरता पडेल. आता 7वा प्रश्न आहे उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. इथे एतद विश्वम टिंबटिंब निर्मितम. 2 ऑप्शन दिले. तंडुलैहि अणुभिः. उत्तर येईल एतद विश्वम अणुभिः निर्मितम. पुढे टिंबटिंब द्रव्यस्य मूलकारणम परमाणुक विज्ञानम. तर परमाणु द्रव्यस्य मूलकारण. पुढे रजसः टिंबटिंब भाग परमाणु. तर रजसः षष्ठतम का शततम, तर रजसः षष्ठतम भाग परमाणु. तर अशा प्रकारे योग्य पर्याय आहेत. आता पुढे नामतालिका दिलेली आहे. आपण डायरेक्ट नामतालिकेची उत्तरं बघू. ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्मभिः तृतीया. वर्त्म वर्त्मनि वर्त्मानि प्रथमा. ग्रावणे ग्रामभ्याम ग्रामभिः चतुर्थी. पुढे दिले संन्यासिनी संन्यासिनोः संन्यासिषु सप्तमी. बलवंतम बलवंतौ बलवतः द्वितीया. त्वचः त्वचोः त्वचां षष्ठी. 9वे क्रियापद तालिका. जीवती जीवतः जीवंती प्रथम पुरुष. नंतर आहे अभाषकाः अभाषेतां अभाषद्वम मध्यम पुरुष. आणि मुंचानी मुंचाव मुंचाम उत्तम पुरुष लोकलकार. पुढे दिले स्पृहयेत
स्पृहयेतां स्पृहयेयुः, धारयस्व धारयेथां धारयध्वम्, आणि चिंतयै चिंतयावहै चिंतयामहै. अशा प्रकारे ह्या तालिका होत्या. तर अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा तुम्हाला तुमच्या व्यवसाय मालेमध्ये लिहावा लागणार आहे. तर तो तुम्ही आता तात्पुरता हा समजून घ्या. जेव्हा आपण प्रत्यक्ष स्वरूपात भेटू त्यावेळी आपण एकमेकांच्या मदतीने ते व्यवस्थित भरून पण घेऊ. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा भाषाभ्यासचा व्हिडिओ पण आवडला असेल. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेमुळे खरोखर आपण हा भाषाभ्यासचा व्हिडिओ बनवला आणि ते 10वीचे फक्त आपण धड्यांचेच व्हिडिओ बनवले होते. पण भाषाभ्यासचा व्हिडिओ बनवला तर किमान काही उत्तरं लक्षात येतात, काही समजतात, म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न केला. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा भाषाभ्यास समजला असेल. धन्यवाद.